जाधव साहेब, आपण उपवर्गीकरण कृती समितीचे अध्यक्ष आहात, तर आरक्षण वर्गीकरणाविषयी तुमचं काय मत आहे? सन्माननीय कारके साहेब, माझं उपवर्गीकरण समितीच्या संदर्भाच्या नुसार मी असं तुम्हाला मत मांडेल माझं, की आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, नाही कोणाच्या बापाचं. आणि आरक्षण वर्गीकरणासाठी कृती समितीच्या वतीने आम्ही लवकरच एक महाराष्ट्रव्यापी क्रांती ज्योत आम्ही महाराष्ट्रामध्ये एक फिरणार आहोत रथयात्रा काढून. आणि त्या रथयात्रेचे नेतृत्व मी स्वतः आणि त्यात कार्याध्यक्ष आमचे चंद्रकांतजी कारके आम्ही दोघं मिळून महाराष्ट्रभर ती रथयात्रा मिरवणार आहोत. आणि ती रथयात्रा आम्ही जाम समर्थ इथून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जे समर्थ रामदास स्वामी आहेत तिथून आम्ही ती रथयात्रा काढून ती रथयात्रा आम्ही सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मंत्रालयावर आम्ही ती रथयात्रा घेऊन जाणार आहोत. आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देणार आहोत आम्ही की ठीक आहे, आम्ही रामदास स्वामीच्या तिथून रथयात्रा काढली. आणि त्यामुळं आम्हाला खात्री आहे की ती समर्थ रामदास स्वामी इथून निघणारी रथयात्राला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे टाळणार नाहीत. आणि मला वाटतं की दुसऱ्यापेक्षा या कृती समितीला ते महत्त्व देऊन ही रथयात्रा ते 100% या रथयात्राचं अनुषंगाने ते निर्णय लवकरात लवकर घेतील याची आम्हाला खात्री आहे. उपवर्गीकरण 100% होईल. 100% आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही पण कट्टर हिंदुत्ववादी आहोत. त्यामुळं आम्ही रामदास स्वामीला साखळं घालणार आहोत की महाराज बघा, स्वामी महाराज तुम्ही आशीर्वाद द्या आम्हाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आशीर्वाद द्या. आणि हे लवकरात लवकर वर्गीकरण मातंग समाजाला न्याय देऊन, मातंग समाजाचे आज भलं नाही तर किमान 58 जातीचं भलं आहे. फक्त एक बुद्धिस्ट महार समाजच याला विरोध करत आहेत, परंतु बाकीचं 58 जातीचं न्याय हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातामध्ये आहे. आणि समर्थ रामदास स्वामी त्यांना सद्बुद्धी देऊन आम्हाला 100% आरक्षण देतील याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.